नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AGMPC आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 5 मार्च 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. मित्रांनो, 10 प्रश्न पाहणार आहोत जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे असतील आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या महिला क्रिकेट संघाला लॉरेन्स नामांकन मिळाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. मित्रांनो, नुकतेच भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाला 2026 च्या प्रतिष्ठित लॉरेन्स वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय महिला क्रिकेट टीमला हे नामांकन मिळालेले आहे 2026 चे. आणि हे नामांकन काय आहे? हे तर नामांकन ICC महिला विश्वचषक 2025 मधील त्यांच्या ऐतिहासिक विजयानंतर हे नामांकन देण्यात आलेले आहे. कोणते? तर लॉरेन्स नामांकन. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, रायसीना संवाद 2026 कोठे आयोजित केले जाईल? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. मित्रांनो, रायसीना संवाद 2026 कोठे आयोजित होणार आहे? तर ते 5 ते 7 मार्च दरम्यान दिल्ली येथे आयोजित होणार आहे. आणि या वर्षाची थीम काय असणार आहे रायसीना संवाद 2026 ची? तर संस्कार प्रतिपादन, निवास आणि प्रगती ही या वर्षाची थीम असेल. आणि मित्रांनो, या परिषदेत कोण कोण येतात? तर जागतिक नेते येतात, भू राजनीती, भू अर्थशास्त्र, हवामान, AI व्यापार आणि इंडो पॅसिफिक सुरक्षा यावर चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरील लोक या रायसीना संवादमध्ये सहभागी होतात. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकतेच हरकिशन सिंग दुआ यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? आणि याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पत्रकार. ज्येष्ठ पत्रकार आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते हरकिशन सिंग दुआ यांचे वयाच्या 88व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले. तर मित्रांनो, हरकिशन सिंग दुआ हे कोण होते? तर ते एक नावाजलेले पत्रकार होते आणि त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले होते. आणि ते आधुनिक भारतीय माध्यमांना आकार देण्यात आणि आघाडीच्या वृत्तपत्रांची विश्वासार्हता मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती मित्रांनो हरकिशन सिंग दुआ यांनी. आणि त्यांनी द इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदुस्तान टाइम्स यासारख्या आघाडीच्या प्रकाशनामध्ये देखील काम केलेले आहे मित्रांनो यांनी संपादकीय म्हणून. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय रेल्वेचे सुपर ॲप रेल1 कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेल्वे माहिती प्रणाली केंद्र CRIS. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, भारतीय रेल्वेचे सुपर ॲप रेल्वे माहिती प्रणाली केंद्र CRIS ने विकसित केलेले आहे. आणि हे रेल्वे आरक्षित, अनारक्षित तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, ट्रेन चौकशी, PNR स्थिती आणि इतर प्रवासी उपयुक्तता यासारख्या सेवा एकत्रित करण्यासाठी मित्रांनो हे सुपर ॲप रेल1 हे विकसित केलेले आहे सरकारने. आणि या चर्चेत का आहे सध्या? तर ते फेब्रुवारी 2026 मध्ये या ॲपने दररोज 5 लाख तिकीट बुकिंगचा टप्पा ओलांडलेला आहे. त्यामुळे सध्या रेल1 ॲप चर्चेमध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये कोणत्या संघाने विजेतेपद मिळवले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय सेना. अधिक माहिती जाणून घ्या. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या 6व्या आवृत्तीत भारतीय सैन्याने विजेतेपद मिळवलेले आहे. तर मित्रांनो, भारतीय सैन्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? तर एकूण 9 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. आणि 4 सुवर्ण पदके जिंकून हिमाचल प्रदेश हा उपविजेता ठरलेला आहे. आणि विजेता कोण ठरलेला आहे? तर भारतीय सैन्य विजेता ठरलेला आहे. तर मित्रांनो, भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत हिवाळी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जाणारा हा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सोहळा आहे मित्रांनो. आणि याची सुरुवात कधी झाली? तर याची सुरुवात ही 2020 मध्ये झालेली. आणि यावर्षी 2 टप्प्यात खेळला गेला. पहिला टप्पा कुठे होता? तर लेह लडाख मध्ये होता. तो जानेवारी 2026 मध्ये होता, 2026. आणि दुसरा टप्पा कुठे होता? तर गुलमर्ग काश्मीर मध्ये, म्हणजे अलीकडे झालेला हा
फेब्रुवारी मधील दुसरा टप्पा होता, तो गुलमर्ग म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये आयोजित केलेला. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान व्हिलेज ऑफ द एक्सलन्स हा उपक्रम सुरू झालेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इस्रायल. तर मित्रांनो, भारत आणि इस्रायल देशादरम्यान व्हिलेज ऑफ एक्सलन्स हा उपक्रम सुरू झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये इस्रायलचा दौरा केला होता. त्याच्यामध्ये या भेटीमध्ये त्यांनी उत्कृष्टतेचे गाव हे जाहीर केले, म्हणजेच की व्हिलेज ऑफ एक्सलन्स हा उपक्रम जाहीर केला. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायलचा दौरा झाला, त्यामध्ये हा उपक्रम सुरू करण्याचा सहमती दर्शवली. आणि याचा उद्देश काय आहे, तर याचा उद्देश कृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे या व्हिलेज ऑफ एक्सलन्स उपक्रमाचा उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उत्तर प्रदेश मधील कोणत्या शहराने बनवलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाराणसी. मित्रांनो, वाराणसीने सुजाबाद येथे एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये हा 2,51,446 रोपे लावून हा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झालेला आहे. आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यामागे कुणी महत्वाची भूमिका बजावली, तर ती महानगरपालिका, सरकारी विभाग, संस्था आणि सामाजिक संघटना यांच्या समन्वयाने शहरी वन म्हणून विकसित केलेल्या सुमारे 350 बिघा जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे, तर ती आहे लखनौ. आणि उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते आहेत सीएम योगी आदित्यनाथ. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या राज्य सरकारने देशातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना सुलभ करण्यासाठी एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलेले आहे. तर या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा उद्देश काय आहे, तर दिव्यांग व्यक्तीसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना त्या सुलभ करण्यासाठी हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, हे दिव्यांग व्यक्तींच्या हक्क कायदा 2016 ची अंमलबजावणी सुधारण्यासाठी देशातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलेले आहे. आणि हे दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 ची देखील अंमलबजावणी सुधारण्यासाठी या दिव्यांग पोर्टलचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या भारतीय राज्याने सर्वाधिक 37% जीएसटी मध्ये वाढ केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागालँड. अधिक माहिती. तर नुकतेच मित्रांनो, नागालँडने भारतातील सर्वाधिक 37% वस्तू आणि सेवा करात वाढ नोंदवलेली आहे. म्हणजे नागालँडने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक 37% वस्तू आणि सेवा कर मध्ये वाढ नोंदवलेली आहे. आणि ही माहिती राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी नागालँड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान सांगितली आणि ही कामगिरी जाहीर केली. तर मित्रांनो, नागालँडची राजधानी काय आहे, तर नागालँडची राजधानी आहे कोहिमा. आणि नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते आहेत नेफ्यू रिओ, हे सध्याचे नागालँडचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, नुकतेच जीआय टॅग मिळालेला कार्बी आंगलोंग जिंजर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, कार्बी आंगलोंग जिल्ह्यात तीव्र सुगंधी, उच्च तिखटपणा आणि औषधी मूल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रीमियम आल्याच्या जातीचे उत्पादन होते. कुठे होते ते? कार्बी आंगलोंग हे होते. आणि हे कुठे आहे, तर आसाम जिल्ह्यात आहे. आणि याच नावाने कार्बी आंगलोंग जिंजर म्हणून ओळखले जाते. आणि हे प्रामुख्याने सिंगासन टेकड्यांमध्ये पारंपरिक झूम शिफ्टिंग शेती आणि टिला शेती पद्धतीत वापरून हे कार्बी आंगलोंग जिंजर ची शेती केली जाते. आणि आता मित्रांनो, आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर हेमंत बिस्वा शर्मा आहेत. आणि सध्याची राजधानी काय आहे आसामची, तर ती आहे दिसपूर. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 5 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर.
जे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये बघायला नक्की मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.